एका खूपच गजबजलेल्या शहरात एक भिकारी राहत होता. त्याचं नाव रामू होतं. तो दिवसभर रस्त्यावर घालवत असे, लोकांकडे भिक्षा मागत. त्याला साधं 2 वेळचं जेवण मिळालं ना तरी त्याचा दिवस आनंदाने जायचा. पण कधी कधी त्याला उपाशी झोपावं लागायचं. एक दिवस ना खूप थंडी पडली होती. रामू संध्याकाळी एका मोठ्या चौकात बसला होता आणि त्याचं शरीर थंडीमध्ये गारठून गेलं होतं आणि त्याच्या पोटात भुकेने आग पडली होती. त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदतीची याचना केली, पण कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मग रामूने निराश होऊन आपले डोळे मिटले आणि विचार केला, माझं आयुष्य असंच चालू राहणार, मला कोणी मदत करणार नाही. आणि त्याच वेळी एक अनोळखी माणूस तिथून जात होता. त्याचं नाव विजय होतं. विजय मध्यमवर्गीय आणि आनंदी व्यक्तिमत्व असणारा पुरुष होता. त्याने रामूला पाहिलं आणि त्याचे हाल पाहून त्याला वाईट वाटलं. विजय रामूकडे गेला आणि म्हणाला, तुम्हाला खूप भूक लागली आहे का?" रामूने आपले डोळे उघडले आणि हळू आवाजात म्हणाला, "अ, हो दादा, मला खूप दिवसांपासून नीट जेवण मिळालं नाहीये." विजयने क्षणाचाही विचार न करता रामूला जवळच्या हॉटेलमध्ये नेलं. तिथे त्याला गरमागरम पोळी भाजी, भात, डाळ आणि चविष्ट पेय दिलं. रामूने मनसोक्त पोटभर खाल्लं. तो विजयकडे पाहून म्हणाला, दादा, तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आहात. माझा आजचा दिवस तुम्ही बदलून टाकला एकदम. पण विजय तिथेच थांबला नाही. त्याने रामूशी गप्पा मारायला सुरुवात केली आणि त्याला कळलं की रामू पूर्वी खूप कष्टाळू होता, पण नशिबाने त्याला संकटात ढकललं आणि तो भिकारी बनला. विजयने त्याला विचारलं, हे बघा, तुम्हाला पुन्हा चांगलं आयुष्य सुरू करायचंय का? आणि रामूच्या डोळ्यात अचानक चमक आली. तो म्हणाला, "अ, अ, हो दादा, अ, पण मला कोण संधी देणार ना? आणि कोणी दिली पण नाही संधी आजवर." आणि त्या दिवशी विजयने ठरवलं की तो रामूला मदत करणार. त्याने रामूला काम दिलं. विजयचा एक लहानसा व्यवसाय होता आणि त्याला मदतीसाठी एक माणूस हवा होता. रामूने ती संधी स्वीकारली आणि मनापासून काम करायला सुरुवात केली. आणि काही महिन्यातच रामूने मेहनतीने आपली स्थिती सुधारली. तो पुन्हा एकदा सन्मानाने जगू लागला. त्याने विजयचे आभार मानले आणि म्हणाला, दादा, अहो तुम्ही मला काय फक्त अन्नच दिलं नाही, तर मला मला एक नवीन आयुष्य दिलंय बघा. लय लय आभार तुमचं, लय आभार. हे बघा, प्रत्येकाला कधी ना कधी मदतीची गरज असते. जर आपण मदतीचा हात पुढे केला तर तो खूप मोठा बदल घडू शकतो. मी फक्त माझी जबाबदारी पूर्ण केली आहे, बाकी काही नाही. रामू आता भूतकाळातलं दुःख विसरून नवीन आत्मविश्वासाने भरलेलं आयुष्य जगत होता. त्याने विजयकडून शिकलेला एक धडा लक्षात ठेवला. दयाळूपणा म्हणजे जगाला सुंदर बनवण्याचे एक साधन आहे. कारण दयाळूपणा आणि सहकार्याने कोणाचंही जीवन बदलू शकतं. संकटात असलेल्या व्यक्तीला थोडीशी मदत केली तर त्याचा मोठा सकारात्मक परिणाम होतो.